नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. चला जाणून घेऊयात दिवसभरात घडलेल्या घडामोडींबद्दल आणि त्यावर होणारी चर्चा, आणि आता आपण दाखवणार आहोत त्यावरचे स्पेशल रिपोर्ट. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरनं रविवारी महाविकास आघाडीनं सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन केलं, आणि त्याचवेळी महाविकास आघाडीच्या या आंदोलनाला भाजपकडून आंदोलनाद्वारे प्रत्युत्तर देण्यात आलंय, आणि त्यामुळे रविवार हा आंदोलनवार झाल्याचं पाहायला मिळालं. रविवार बनला आंदोलनवार. मालवण पुतळा प्रकरणावरून सामना. महाविकास आघाडीचं सरकारला जोडे मारो आंदोलन. भाजपकडून महाविकास आघाडी विरोधात प्रति आंदोलन. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची भावना आहे. हा संताप व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यभरात सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलं. मुंबईत हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया असा मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात शरद पवारांसह उद्धव ठाकरे, नाना पटोले, सुप्रिया सुळे तसंच महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी महाविकास आघाडीच्या वतीनं सरकारच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी महायुती सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधलाय. देशाचे पंतप्रधान आले आणि माफी मागितली. अरे माफी नसती मागितली तर तुम्हाला राज्याने शिल्लक ठेवलं असतं काय महाराष्ट्राने? पण माफी मागताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती जी एक मगरुरी होती, ती मगरुरी तुम्हाला पसंत आहे का? हे माफी मागताना नतमस्तक, हे नुसतं शब्दात नाही, पण मगरुरीने माफी आम्हाला मान्य नाही. मी म्हणेन ते करतायत ते राजकारण नाही तर ते गजकरण आहे. शिवसेना प्रमुख जे नेहमी सांगायचे की हल्ली राजकारण म्हणजे गजकरण झालेलं आहे, खाजवत बसतायत, खाजवू दे त्यांना, पण या चुकीला माफी नाही. आणि मुद्दामून आज आपल्या मनातला संताप व्यक्त करण्यासाठी आपण हे जे काही ठिकाण निवडलेले आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महायुती सरकारच्या कारभारात महाविकास आघाडीच्या वतीनं हल्ला चढवण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि नाना पटोलेंनी टीकास्त्र टाकलं. राज्यात आणि देशामध्ये जे शिवद्रोही सरकार आलेलं आहे, महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि पेशवाईसारखं महाराजांचा अपमान करायचा आणि कमिशनखोरी आणि भ्रष्टाचार अशा मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान करण्याचं पाप जे महाराष्ट्रातल्या आणि केंद्राच्या सरकारने केलं. महाविकास आघाडीच्या सरकारविरोधात आंदोलन करत असतानाच भाजपच्या वतीनंही महाविकास आघाडी विरोधात प्रति आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे राज्यभरात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं चित्र पाहायला मिळालं. पुण्यातील डेक्कन चौकातील संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भाजप युवा मोर्चाने आंदोलन केलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांना सद्बुद्धी देण्यासाठी भाजपकडून हे आंदोलन करण्यात आलं. दुसरीकडे नागपुरात भाजपचे नेते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. काँग्रेसला काय पाहिजे आहे मला कळत नाही. त्यांना मतं पाहिजे आहे, मताचे राजकारण करायचं आहे. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांनी वारंवार अपमान केला आहे आणि आता मताच्या राजकारणाकरता काँग्रेस पार्टी या पद्धतीचं राजकारण करत आहे. अमरावती, वाशिमसह छत्रपती संभाजीनगरमध्येही भाजपनं प्रति आंदोलन केलं. संभाजीनगरात महाविकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते आमनेसामने आले. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आंदोलन करत असतानाच भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं. यावेळी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. दरम्यान महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार पलटवार केला. विरोधक दंगलीच्या भाषा करत होते, त्यांना महाराष्ट्र अशांत करायचा असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. तर महाविकास आघाडीचं सगळं आंदोलन म्हणजे देखावा असल्याचा टोला फडणवीसांनी लगावला.
त्यांना गेट आऊट आणि त्यांची जागा त्यांना महाराष्ट्राच्या जनतेने दाखवलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि काम अफजलखानी आणि औरंगजेबी करायचं हे त्यांनी जे केलं आतापर्यंत. शिवाजी महाराजांचं नाव घेऊन निवडणुका लढवायच्या आणि निवडून आल्यानंतर औरंगी कारभार करायचा, अफजलखानी कारभार करायचा. माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलेलं आहे त्या संदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का? काँग्रेसने ज्या प्रकारे मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजर लावून त्या ठिकाणी तोडला, त्याच्यावर शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब का मुख गिळून बसले आहेत? कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला त्याबद्दल ते एक शब्दही का बोलत नाही? पहिले याचं उत्तर दिलं पाहिजे. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही माफी मागितली आहे. त्यानंतर या प्रकरणावरून सुरू झालेलं राजकारण थांबेल अशी शक्यता होती. पण विरोधकांच्या आंदोलनानंतर सत्ताधारी भाजपनंही आंदोलन केल्यानं तुर्तास तरी हा वाद थांबण्याची चिन्ह नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.